खूप दिवसांनंतर व्लॉग करायला लागलोय, कारण आहे ना वेळच नव्हता भेटत तर आम्ही करत नव्हतो. आणि घेणार होतो पण जरा पैसे कमी पडले, कारण की माझी सगळा खर्च हा शीतलवरती होतो. ही आपल्याला 20 रुपीजच्या नोट वरती आहे. आता चाललेलो आहे शॉपिंग करायला आणि ती गोष्ट करण्यामध्ये जास्त इंटरेस्ट आहे आता मला. युहू सनकिस्ड. येस, Hello to- मला पण नाही गेला. वेलकम टू अवर व्लॉग. आणि आम्ही खूप दिवसांनंतर व्लॉग करायला लागलोय, कारण आहे ना आम्हाला वेळच नव्हता भेटत तर आम्ही करत नव्हतो. आणि आता आम्ही कुठेतरी वीकेंड ट्रिपला चाललोय. निको, तुला सांगायचं कुठे चाललोय आपण? नाही, आपण हळूहळू त्यांना सांगूया ना, कशाला लगेच Okay. सांगायचं. Yes. आम्ही जसं जसं पुढे जाऊ तसं तसं तुम्हाला आम्ही अपडेट देत जाऊ की आम्ही कुठे अपडेट देत जाऊ. हे बघ, मला पण सनकिस. ठीक आहे. आणि आमच्या सोबत अजून कोणीतरी आहे, ते तुम्हाला दिसणारच आहे ब्लॉग मध्ये. येस, भेटूयात. नाश्ता करायला थांबलो आहे आणि आलेला आहे नाश्ता, मसाला डोसा, पोहे. आणि तुम्ही यांना गेमिंगच्या ब्लॉग मध्ये बघितला असाल तर आम्ही हाय करा. आम्ही त्यांच्यासोबत ब्लॉग करायचं विसरलो होतो. यांना भेटल्यानंतर आम्ही गप्पा मारत मारत खूप पुढे आलेलो आहे आणि आता निम्म्या वाटेत आम्ही आलेलो आहे. आता नाश्ता करून आम्ही पुढे जायचं आणि हळूहळू आम्ही तुम्हाला सांगत जातो आम्ही कुठं पोहोचलोय किंवा कुठं चाललो आहे ट्रिपला. जुडे रहो. हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघत राहा, कारण खूप काय काय आम्ही करणार आहे आणि काय काय बघणार आहे तुम्हाला पण ते दाखवणारच आहे. शॉपिंग चालू आहे इथं. निखिल, काय बघतोयस? हे काय आहे? काटे, तू आगाऊ पण करायला आली तुला मारायला. मी नाही करत, तू तुझ्यासाठी मी वापरणार ही वाली. सकाळी मी पहाटे ऑफिसला जातो त्याच्यासाठी थोडंसं यायचा विचार करत आहे मी. हे हा ना, इथं केवढा मोठा हत्ती वगैरे आहे असा, आणि हा ना पूर्ण असं रिअल वाटतोय कारण हा हलतोय. तर नाशिक साईडला जाताना इथं हायवेवरती आकाश म्हणून हे हॉटेल आहे. इथं हायजीन त्यांच्या आणि नाश्ता पण चांगला मिळतो, त्यामुळे आम्ही इकडच्या साईडला जर कधीही जात असेल तर मोस्टली आम्ही इकडेच थांबतो. बोथ साईड सिटिंग आहे, सो निवांत आणि एकदम चांगलं स्वच्छ आहे, त्यामुळे बरं वाटतं इथं थांबायला. निखिल, घेणार आहेस? फायनल केलंस? हे डिस्काउंट मागताय का? नाही, डिस्काउंट नाही केलं. घेणार होतो पण जरा पैसे कमी पडले, कारण की माझी सगळा खर्च हा शीतलवरती होतो, त्यामुळे मी जरा गरीब झालेलो आहे आता. तू आता बांबूची काठी ठेव, ती राहू दे. काहीतरी फॅन्सी काहीतरी घेत होतो. आकाश म्हणून आहे, ते दाखवलं ना, दाखवलं का आपण? ठीक आहे. तर आता आम्ही पुढच्या जर्नीकडे जात आहे, तर आपण भेटू थोड्या वेळात परत. काय शीतल, काय म्हणतेस? तुझं काय म्हणणं? बोल ना काहीतरी. त्यांना वाटेल ते चालले म्हणजे आपल्याला सोडून गेलं आहे. बोल ना, त्यांना वाटेल की मी तुझ्यावर जबरदस्ती करतो, तुला बोलून देत नाही. हा, बरोबर आहे, हेच असंच करतो. बरोबर आहे. सर, आता आम्ही नाशिक हायवेवरती आहोत आणि एकदम छान असा मस्त घाटाचा रोड आहे. तुम्ही बघू शकता करपलेले डोंगर दिसत आहेत समोर भरपूर सारे. इथं पण टॅन झालेले डोंगर आहेत. सगळ्या डोंगरांना उन्हामुळे त्यांचा हे झालेला आहे. शीतल, जरा त्यांना तू हे लावू शकतेस का? काय लावतात? सनस्क्रीन. तेवढा सनस्क्रीन नाहीये माझ्या फेसला, पुरेल एवढा पण नाहीये. आणि जशी लाल परी असते तशी समोर चालली ही निळी परी आहे. तर आम्ही आता फर्स्ट टाइम समृद्धी महामार्गावरती चाललेलो आहोत. आम्ही चौघं सुद्धा फर्स्ट टाइमच समृद्धीवरती जात आहोत. आणि इथं मी नेव्हिगेशनचं काम करत आहे, बघू शकता. आणि अक्षय गाडी चालवत आहे आणि पाठीमागं दोघी ज्या आहेत त्या प्रिन्सेस ट्रीटमेंट घेत आहेत, झोपलेल्या आहेत मस्त अशा. फर्स्ट टाइम इन हिस्ट्री. हा त्यांना इंटरेस्ट सुद्धा बघायला भेटलेला नाही आहे. निवांत झोपून टाकलेलं आहे. आता फर्स्ट क्लासमध्ये आम्ही इथून पुढे जातो. बघू आता पुढचा स्टॉप आम्ही कुठे घेतो. स्टॉप म्हणजे आम्ही इथं थांबलो नव्हतो, पण पुढे कुठल्या डेस्टिनेशनला चाललो आहे ते तुम्हाला आम्ही तिथे गेल्यावरच सांगू. चलो बाय. तर आता ह्या दोघींची प्रिन्सेस ट्रीटमेंट स्वतः त्यांनी बंद केलेली आहे आणि एकदम ताज्या तव्यानं इतक्या गप्पा मारायला लागलेल्या आहेत. एखादं म्हणते मी पाणी मागितल्यावर ते पण देत नव्हती. म्हणलं भाई अरे पाणी तरी द्यायचं, पाठी बसलाय. आम्हाला कॉल आलेला आहे, आपण नंतर भेटू. तर तुम्हाला हा जो व्हिडिओमध्ये दिसत आहे हा देवगिरी किल्ला आहे. हा महाराष्ट्रातला सर्वात अभेद्य किल्ल्यांपैकी एक आहे आणि हा 12व्या शतकात किल्ला बांधला होता. आणि किल्ल्याभोवती मेन म्हणजे खंदक आहे, ज्या खंदकामध्ये मगरी तेन सोडल्या जायच्या, जेणेकरून शत्रू आत येऊ शकणार नाही तिथून. किल्ल्यामध्ये जाण्यासाठी ॲक्च्युली इथं एकच रस्ता आहे आणि जाताना ते भूलभुलैया आहे, ज्याचं नाव अंधारी असं होतं. त्यामुळे त्या भूलभुलैयातून जाताना म्हणजे शत्रूंना कळतच नव्हतं की कुठे चाललो आहे आपण. आम्हाला इथे जायचं होतं, पण यावेळेस आम्हाला ते जमलं नाही टायमिंगमुळे. सो नेक्स्ट टाईम आल्यावरती आम्ही नक्की ट्राय करू इथे जाण्याचं. मग तेव्हा तुम्हाला परत व्हिडिओ दाखवू त्याचा पूर्ण. आम्ही कमानीच्या इथं आलेलो आहे. बहुतेक ही किल्ले, अरे तटबंदी पण आहे, म्हणजे ही कदाचित किल्ल्याचीच कमान असणार आहे.
म्हणजे ह्या एरियाचा एंट्रन्स पॉइंट आहे हा, तुम्ही बघू शकता, पटेल आदर्श पॅलेस. तर आम्ही इथं आलेलो आहे. तर ह्याच्यावरून तुम्ही ओळखू शकणार नाही, तर मी सांगूनच देतो. तर आम्ही ग्रिष्णेश्वर मंदिरासाठी म्हणजे ज्योतिर्लिंग करण्यासाठी आलेलो आहे 4 जण. तर आता इथं आम्ही स्टे करणार आहोत. हॉटेल बघू शकता तुम्ही. तर काय म्हणते शीतल, आज आता आमचा संध्याकाळचा पण प्लॅन आहे. संध्याकाळी म्हणजे आम्ही जेवण वगैरे करून थोड्या वेळातच ना एलोरा केव्ज बघणार आहे. येस, तेही तुम्हाला आम्ही थोड्या वेळात दाखवूच. तर आम्ही हॉटेलमध्ये चेक इन करायचं ट्राय केलं, पण त्यांनी आम्हाला हाकलून दिले आणि म्हणले की 5 मिनिट बाहेर थांबा, लोटून काढत आहेत अजून. आणि ह्या बघा इथं आल्यावरती आम्ही दोघं सगळे अशी कामं करत होतो इकडची तिकडची. आता चेक इन करूया, काहीतरी करूया. ह्यांचं बघा 4 फुलं दिसली नाहीत की लगेच अरे वाव फुलं आली, हे आली, ते आली, गुच्छ आला, तुलाच मारून घे. तर आम्ही आता अरे वा, हार्ट जरा फुगलेला दिसतोय. मला असं वाटतंय रात्री याच्यामध्ये लाइटिंग लागत असेल. नाही लागत. बघू तुझा फोटो काढ, तुझा छान निघालेला आहे. तर हे पाठीमागचं हॉटेल आहे. दिसते काय? दिसते काय? दिसतंय. हे बघ, हे कसं आणि हे गार्डन आहे. आणि पूर्ण खोटं वाटते ते यार शीतल. एक खोटं आहे, मी खरं. अगं वाटते खोटं, एवढं छान आलेलं आहे. ठीक आहे, तर आपण भेटू. ह्यांचा आता फोटो सेशन चालू आहे फुलांचा. फुलांनी आज स्पेशल जागा घेतलेली आहे त्यांचं फोटोज काढण्यासाठी. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला मी संध्याकाळी किंवा उद्या दाखवेनच, ह्यांना येताना पैठणी साड्यांचे आउटलेट्स दिसलेले आहेत. हो, तिथे त्यामुळे शॉपिंग आता आहे. इथं शॉपिंग Shopping जोरदार करणार होणार आहे. आणि शीतल तिच्या पगारातनं शॉपिंग करणार आहे. मी काय शॉपिंगला पैसे देणार नाही. हे आपल्या डीलमध्ये ठरलं नव्हतं. नुसतं देवाला यायचं आणि येस मी ह्यांच्या पण ब्लॉगमध्ये येत आहे. ब्लॉग पण येणार आहे. मजा दाखवायची राहिली मित्रांनो. पूर्ण ट्रिप आम्ही गाडीतनं आलो, सगळं फिरून आलो. मी आणि ह्याने दोघांनी गॉगल घातले होते आणि शीतलने बघा सगळं झालं. आता येऊन इथं आज चेक इन करायचं तरी गॉगल घालून बसली. इथं ऊन लागायला ना मला. इथं ऊन लागलं. रेडिक्युलस. हे निकू मी हे टाकतच नसते रिडिक्युलस. तीच करते एडिट त्याला नाही म्हणून जमत. सगळं माझे एक छान छान vlog गोष्टी करतो. असं कट करून टाकते. एक vlog ज्याच्यात मी छान दिसतो ना ते ती डिलीट करून टाकते. म्हणजे याला क्रेडिटच द्यायला नको काय. तरी सुद्धा आपले एक ब्लॉग फॅन्स करायला वेगळे सांगितलेलं, आहेत. त्याच्यामध्ये एवढे पॉज ठेवले त्यांनी, एवढे पॉज ठेवले. ब्लॉग मी करतो ना, मग तू एडिट कर ना. मग ब्लॉग तू करणार का? कर. ही असं 30 सेकंद मग हात दुखायला लागला. गोरो दिसायला लागले भाई. आम्ही पोहोचलेलो आहे एलोरा केव्स मध्ये. एलोरा केव्स बघायला. येस. आणि हे इकडे आहेत. आता तुम्हाला दाखवतो मी पुढे गेल्यानंतर. पुढून बघायला येस, मग असे दिसत होते. येस. इथे एक तिकीट वगैरे काढायला लागतं. किती रुपये आहे ते? 40 रुपये पर 40 रुपये पर पर्सन तिकीट आहे. कार तिकीट घेऊन आला तर काढायचं. पार्किंग 100 रुपये आहे. आणि आम्ही इथं गाईडला विचारलं, पण गाईड खूपच महाग आहे, 2500 रुपये. पण आम्हाला एवढे पैसे घालवायचे नाहीये, तर आम्ही ते कॅन्सल केलं. आणि आम्ही ChatGPT ला विचारू की काय आहे याची हिस्ट्री आणि काय आहे. आणि जर आम्हाला मी थोडंसं बघून आलेलो आहे त्यामुळे मला आयडिया आहे, पण तरी सुद्धा आपण बघू. येस. पुढे. आणि अजून एक खूप छान इथूनच दिसते ऍक्च्युली. आत गेल्यावर तर मजा येणार आहे. बघू आणि आता. ऍक्च्युली काय माहितीये का, 20 रुपयाची जी आपली नोट आहे ना, त्याच्यावरती जे काय म्हणतात त्याला रे, हो. अरे मज्जा सांगतोय सोबत. त्यानं म्हणला मला असं असं झालेलं आहे, मग मी त्याला 20 रुपये द्यायला सुट्टी असं परत झालं म्हणलं म्हणजे? ते कॅल्क्युलेशन झालं का, मग 20 रुपये द्यायचे होते. मग मी 20 रुपये नोट द्यायला चुकून म्हणलं 20 दिलो असतो तर आज मेलोच असतो म्हणलं. मला 20 रुपयाची नोट पाहिजे होती, तर आम्ही यांना तिथं पार्किंग करत होतो ना, त्या पार्किंगवाल्याने आम्हाला दिली अशीच. म्हणजे दादा खूप चांगला त्यानं होता. पैसे त्यानं घेतले नाही. म्हणला द्या सुट्टे, म्हणला माझे 10 रुपये होते दिले, मग त्याने 10 रुपये सोडला आणि म्हणला ओके एन्जॉय. आम्हाला 20 रुपयाची त्यांनी नोट दिली. आणि ते 20 रुपयाच्या नोटेवर जे चित्र आहे ते इथंच आहे. त्याचं पण मी तुम्हाला दाखवते नंतर. आता इथून दाखवते. गाडी गाईड करणार शेअरिंग दिसत नाहीये एवढं. आम्ही ना आता इथं फोटोज काढून घेत होतो. फ्रीज मॅग्नेटसाठी लावायचे फोटोज असतात ना, ते काढले. म्हटलं फ्रीज मॅग्नेट दुसरं तरी घेणार, त्याच्यापेक्षा हे घेतलेलं चांगलं आहे की आपली मेमरीज राहील, आपला फोटो वगैरे. आणि हे इथून दिसत आहेत, हे आहेत केव्स. आता आम्ही आतमध्ये जाणार आहे तिथे, तेव्हा पण तुम्हाला दाखवतो. आणि हे सगळं ना वाळलेलं आहे, उन्हाळा आहे त्यामुळे झालेलं आहे. पण आम्हाला देवाचा बुलावा आत्ता चाललेला, त्यामुळे आम्ही आत्ता चाललो उन्हाळ्यात. जसं मंदिराच्या जवळ जात आहे तसं हे मंदिर भव्य दिसत आहे एकदम. आणि हे म्हणजे त्या काळात त्यांनी कसं बनवलं असेल, आपण म्हणजे काय म्हणतात कल्पनाच नाही करू शकत. इतकं सही वाटत आहे यार, जबरदस्त. हे किती यार छान त्यांनी कोरीव काम केलं आहे ह्याच्यावरती, म्हणजे आपण विचारच नाही करू शकत. स्वतः पोखरलंय ते डोंगामध्ये पोखरले हे शब्द नाही, एका दगडामध्ये त्यांनी सगळं वरून खालपर्यंत कन्स्ट्रक्शन करत आलेलं आहे. सही यार.
हे पहिलंच आता मंदिर आहे. जाऊया आपण ते कळसापासून चालू झालं. कळसापासून चालू येईल आणि पायापर्यंत हा, गेलेलं सगळे आहे. पायापासून. सही. ही जी फ्रेम दिसते ना इथं, ही आपल्याला 20 रुपीजच्या नोट वरती आहे. आणि हा तुम्ही व्ह्यू बघा यार, किती सुंदर एक व्ह्यू मिनिट मी हे आहे. दाखवते पहिला काय बघ. ठीक आहे, रिपीट करतो मी. अरे काय सुंदर व्ह्यू आहे हा. म्हणजे एका हा. वरून खालपर्यंत असं दगडामध्ये बनवलेलं आहे. म्हणजे जबरदस्त, म्हणजे नादच नाही करायचा. खतरनाक. हा बघा हत्तीचं तर हे कसलं सही आहे. म्हणजे त्या काळात हे कसं बनवलं असेल त्यांनी, म्हणजे खरंच. म्हणजे आता मी परत हे बोलतोय कारण की मला असं विश्वास बसत नाही की हे किती छान असं जबरदस्त. शिजू जरा बॉटल पकड. हे बघा इथं मी थोडस झूम करतो, इथं अजून आहे असं यार, म्हणजे हम्म. सही आणि आहे. हे जे आपल्या 20 रुपीजच्या नोट वरती जसं आहे ना, हे तर ते इथलं आहे. तसं असतं प्रत्येक नोट वरती वेगवेगळ्या आपल्या इंडियामधले वेगवेगळे असे फोटोज आहेत. म्हणजे जसं की हम्पी मध्ये आहे आणि बाकीचे लाल किल्ला आहे असं. आणि एक सगळ्यात जात असेल की, आणि इथं सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे जे तुम्ही बघताय ना पिलर्स, हे पिलर्स बघा सगळे असे इथून इकडं पर्यंत असे पिलर्स आहेत जे ह्याच्या आतच त्यांनी कोरलेले आहेत. क्लासिक. हे बघा, हे बघा, हे जे तुम्हाला दिसतं ना, हे पूर्ण म्हणजे इथून इथपर्यंत ह्याच्यामध्ये ऍक्च्युली महाभारतचा एक पूर्ण एपिसोड त्यांनी क्रेव केलेला आहे मूर्त्यांमध्ये. तुम्हाला झूम करून दाखवतो मी. हे बघू शकता, इथं कसं ते बाण वगैरे मार. बाण वगैरे मारलेलं ते सगळं आहे इथं. अरे इथं लिहिलेलं सुद्धा आहे, मला कॅमेरा दिसला बघ. एपिसोड फ्रॉम महाभारत लिहिलेलं आहे इथं. प्रॉपर एकदम, म्हणजे त्यांनी त्या काळी इतकं छान असं क्रेविंग केलेलं आहे की नाही यार, शब्दच नाही आहेत. जबरदस्त. बाहेर ना खूप ऊन आहे, त्यामुळे ना असं वाटायला लागलं इथे छान शांत सावली आहे. तर आम्ही आता इथे थोडासा हॉल्ट घेतलाय, पाणी ब्रेक. आणि निकू सगळे फोटो काढायला, व्हिडिओ काढायला बिझी आहे. मला सगळी कामं करावं लागतात ब्लॉगसाठी, तर मला काय सांगू माझी दुःख दर्द पीडा. बस एवढंच होतं. असं मंदिर आहे, तुम्ही बघू शकता. अंधार आहे पूर्ण ऍक्च्युली, पण कॅमेऱ्यामुळे नाईट विजनमुळे तुम्हाला त्याच्यामध्ये थोडस लाईटमुळे एकदम प्रॉपर दिसते. अदरवाईज हा इथे अंधार आहे खूप. हे आहे बॅक साईड आहे मंदिराचं, तिथं आम्ही आता मी खूप आलेलो सारे आहे. फोटोज काढले आणि काढले. फोटो काढायला तर खूप एस्थेटिक जागा आहे ही. आणि आत मंदिरात पण गेलो, एवढी मोठी शिवलिंग होती, शिवलिंग मस्त होतं एकदम, मस्त होतं. छान वाटलं. आणि इतकं नकाशी काम त्यांनी सुंदर केलं आहे, म्हणजे खूप एवढ्या डिटेलमध्ये नक्षी डिटेलमध्ये आहे, वगैरे yes. खांबांवरती खूप सुंदर. आम्ही ते एलव्हीचं सिम्बॉल पण शोधत आहे, इथंच आहे कुठेतरी, पण नेमकं आता मला आठवत नाही आहे कुठे. आणि इथे रेंजचा इश्यू आहे, त्यामुळं मला बघता येत नाही इंटरनेटवरती की ते एक्झॅक्टली कुठं आहे. नाही तर आम्हाला ते पण शोधायचं होतं. चला आता आपण पुढे जाऊ शीतल. मी शीतलवर काही टॉन्ट मारत नाही आता, कारण की आम्ही मंदिराच्या आवारात आहे. देवीला नाराज केले तर माझी देवी क्रोधित होईल आणि माझ्यावरती रौद्र रूप घेऊन मला मारेल ती. आणि ही पाठीमागे आमची फ्रेंड अमृता फोटो काढत आहे, आणि हा तिचा हजबंड आहे, तो तिचे गोप्रोवरती छान छान फोटो काढत आहे. माझेही त्यांनी खूप छान फोटो काढलेले आहेत, तुम्हाला मी दाखवेनच इंस्टाग्रामला, फॉलो मी. हा ॲक्च्युली मंदिराचा खालचा पूर्ण परिसर आहे, ज्याच्यातून आम्ही असं गोल फिरून आलो. त्याच्यानंतर इथून समोरून जे आहे तिथून आत आलो, सॉरी इकडून बाहेर यायचं आहे, तिकडच्या साईडनं अपोजिट साईडनं आत जायचं आहे. आणि इथं जे आहे इथे मंदिर आहे ते आत, आणि हे असं टोटली इकडून असं दिसतं. तर आता आम्ही मंदिराच्या साईडला वरून बघायला जात आहे की वरून कसं दिसतंय, किंवा त्याचे फोटो घेण्यासाठी तिकडे जात आहे. तर आपण बघूया वर जाऊन. आणि आमचे 2 मेंबर खालीच थांबलेले आहेत, त्यांनी म्हणले आम्हाला वरून बघायचं नाही, तिथे हात करा. ते दोघी तिथे बसलेले आहेत. एलोरा केव्ज आणि हे कैलाश मंदिर जे आहे हे युनेस्कोमध्ये आहे, युनेस्को हेरिटेजमध्ये आहे. आणि इथे येतात लोक, पाणी त्यांनी पितात आणि बॉटल्स असे टाकून जातात किंवा कचरा करतात. प्लीज जर तुम्ही इथे येत असाल तर बॉटल्स पिऊन झाल्यानंतर जस्ट कचऱ्यामध्ये टाका. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता कचऱ्याची पेटी जी आहे ती एकदम जवळच आहे, तर तिथे टाकले तर स्वच्छता पण राहील. आणि लोक, कारण की बाहेरच्या देशातून लोक बघायला येतात, तर त्यांनाही थोडंसं छान वाटेल हे बघण्यासाठी. सो प्लीज. आता वरती जाऊन आलो, वरून मंदिर बघून आलो. तर आता हे लेण्या आहेत आता बाकीच्या, ते पण आम्ही आता खूप कमी टाईम उरला, ॲक्च्युली 20 मिनिट उरला. त्यानंतर 6ला इथून बंद होते ना, ओके नाही विचारालोय मी. 6पर्यंत आहे. आता ही 14 नंबरची आहे.
आता आम्ही इथे जात नाही, पुढे एक आम्हाला बघायची आहे, ती बघून आम्ही येतो. ती थोडी मोठी आहे ना म्हणून मोठी आहे. बघायची. येस बाय. तुम्ही आत्ता जे बघितलं ना ते कैलाश मंदिर होतं. ॲक्च्युली असे 34 लेण्या आहेत वेगवेगळ्या डिफरंट. त्यातलं हे एक होतं कैलाश मंदिर. आय थिंक त्याचा नंबर 16वा होता, 16वी लेणी होती. त्याच्यानंतर आम्ही अजून 2-3 लेण्या बघितल्या, पण आम्ही तिथे व्हिडिओ नाही केला. आम्ही आहे ना 2-3 लेण्या बघितल्या आणि सगळ्या बघण्यामध्ये टाइम पण संपलेला आहे आणि तेवढं स्टॅमिना पण राहिला नाही, कारण एवढं फिरण्यासारखं आहे, स्टॅमिना एवढं बघण्यासाठी. ते आता सिक्युरिटी गार्ड आल्याने म्हणले की बाळांनो जावा तुम्ही आता, झालं टाईम. मग ते जाऊ दे म्हणलं आम्ही आलो. आणि खूप मस्त आहे आणि तिथं काय बघू काय नको असं झालेलं नाही. एकाच ह्याच्यामध्ये आम्ही एवढा वेळ तिथं स्पेंड केला कारण आहे की तिथं बघण्यासारखंच एवढं होतं. म्हणजे ते त्यांनी बनवलंय कसं याच्याबद्दल म्हणजे नादच नाही आहे. आणि पाठीमागे हे किती बघा छान दिसायला लागले. माझ्या चेहऱ्यावरून तुम्हाला बघ, कळतं सोन्याचा डोंगर आहे, सोन्याचा डोंगर. सोन्या कोणा हुडकायला पाहिजे फक्त आपल्याला. सूर्याचा प्रकाश पडला. शीतल आपण कुठे चाललोय आता? आता चाललेलो आहे मी शॉपिंग करायला आणि तीच गोष्ट करण्यामध्ये जास्त इंटरेस्ट आहे आता मला. एलोरा मॉल फॅक्टरी आउटलेट साड्या घेण्यासाठी आता आम्ही चाललेलो आहे आत. हा ब्लॉग मध्येच बंद झाला आणि आम्ही समोर आलेलो आहे, कारण की हा ब्लॉग जो आहे तो खूप मोठा होत होता. सो आम्ही डिसाईड केलं की ह्याला पुढेच्या व्हिडिओमध्ये आपण कंटिन्यू करूया. येस, आणि हा व्लॉग इथेपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. आणि असेच तुम्ही आमचे व्लॉग्स बघत राहा आणि तुम्हाला आमचे व्लॉग्स बघायला आवडतात का हे पण तुम्ही आम्हाला नक्की सांगा. आणि तुम्हाला काही सजेशन्स वगैरे द्यायचे असतील तर ते पण तुम्ही कमेंटमध्ये आम्हाला सांगा. आम्ही जरूर ते इम्प्रूव्हमेंट्स करू. आणि इतके दिवस ब्लॉग आले नाहीत कारण की ही पण ऑफिसच्या कामामध्ये बिझी होती, मी पण ऑफिसच्या बिझीमध्ये कामात होतो मी, त्यामुळे थोडासा प्रॉब्लेम झालेला आहे. तर आम्ही ट्राय करू की याच्या पुढे आम्ही कंटिन्यू रेग्युलर ब्लॉग करत जाऊ. कारण आमच्याकडे फक्त सॅटर्डे संडे असतो आणि मग त्या सॅटर्डे संडेमध्ये पण जर काही असं ऑफिसचं काम वगैरे असतील ना मग ते नाही जमत थोडं. आणि सॅटर्डे संडे वर्किंग होतं आणि खूप लेट नाईट्स पर्यंत मी काम करत होते आणि मला एडिट करायला पण टाइम मिळत नव्हता. सो व्लॉग्स थोडे लेट आले आणि आता तर खूपच लेट झालं. पण तरीही आता इथून पुढे आम्ही जरासा कन्सिस्टंट राहायचं ट्राय करणार आहे. तर तुम्ही आमचे व्लॉग्स नक्की बघत राहा. थँक्यू. बाय.